तोतया IAS प्रकरणी माजी कुलगुरूंची चौकशी। कल्पना भागवतला बेस्ट IAS सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टर पठाण यांची चौकशी। डॉक्टर पठाण हे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत। कल्पना भागवतला त्यांनी सर्टिफिकेट दिल्याची कबुली दिली आहे। तर छत्रपती संभाजीनगर मधल्या तोतया IAS अधिकारी प्रकरणी सिडको पोलिसांनी 28 जणांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। 28 जणांपैकी 5 ते 6 जणांची चौकशी झाल्याची माहिती आहे। 1 जानेवारी ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत कल्पनाच्या खात्यावर 32,68,862 रुपये आले। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही तोतया अधिकारी कल्पना भागवतच्या खात्यावर 1,45,000 रुपये पाठवल्याचं समोर आलंय। तर बहुजन एकता मंचचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय कदम यांची पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉलर पकडल्याचा आरोप आहे। नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर परिषद निवडणुकीदरम्यानचा हा प्रकार आहे। पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी समर्थकांकडून केली जाते। या घटनेचा निषेध नोंदवत चौकशी करण्याची मागणी आणि कारवाईची मागणी सुद्धा केली जाते। सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावर हायकोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। आज दुपारी 12 वाजता पुन्हा हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडेल। महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही महत्त्वाची याचिका मानली जाते। सीमांकन निश्चित करण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांना आहे का, त्यांना अधिकार कुणी दिला, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी कोर्टात मांडलेला आहे। राज्य सरकार, निवडणूक आयोग आज आपली बाजू मांडतील। SC/ST आरक्षणावरील सुनावणी पूर्ण झाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावर आज सुनावणी। SC/ST आरक्षणावरील सुनावणी पूर्ण। सरकार, निवडणूक आयोग आज बाजू मांडणार। 2017च्या प्रभाग रचनेला धक्का न लावता निवडणुका घ्यायला हव्या होत्या, याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद। प्रभाग पुनर्रचना, SC/ST आरक्षणाला आव्हान देणाऱ्या 77 याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या। गेल्या आठवड्यात SC/ST आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी पूर्ण, निकाल मात्र राखून ठेवला। नागपूर जिल्ह्यातील 2 नगरपंचायत निवडणुकांना हायकोर्टामध्ये आव्हान आता देण्यात आलेलं आहे। बघा, कामठी आणि बेसा पिंपळा नगर पंचायत निवडणुकांना हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं। याचिकेवरती आज सुनावणी आहे। हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष असेल। अंतिम मतदार यादीमध्ये अनेक मतदारांचे अनुक्रमांकही बदलल्याचा आरोप आहे। त्याला काही प्रत्येकाचा अधिकार आहे, याचिका करणे, न्यायालयात जाणे, मग कोर्टाचा जो काही निकाल येईल तो सर्वांना मान्य आहे। आमचे त्यात काही ना नाही, जर चुकीचं झालं असेल तर कोर्ट निर्णय घेईल। नागपूरमधून आणखी एक महत्त्वाची बातमी। बघा, कामठी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदारावरून राजकारण चांगलं तापलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवरती भरारी पथकानं धाड टाकली आहे। या धाडीमध्ये 50,000 रुपये, दारूच्या बाटल्या, शाई मिटवण्याचं साहित्य हे सर्व काही सापडलेलं आहे आणि या कारवाईमध्ये तब्बल 12 जणांना ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। सुनील अग्रवाल हे भाजपचे कामठी नगर परिषदेतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे। तर आपण पाहतोय कामठी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप आहे। सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवरती भरारी पथकानं धाड टाकलेली आहे। कारवाईमध्ये तब्बल 12 जणांना ताब्यात घेण्यात आलं। सुनील अग्रवाल भाजपच्या उमेदवाराचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे। आमदार गायकवाडांच्या पुत्रानं बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप होतोय। बुलडाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदान झाल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। बोगस मतदान करणाऱ्याला अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी चोपही दिलेला आहे। बुलडाण्यामधल्या मतदान केंद्रावर आमदार संजय गायकवाडांचा कार्यकर्ता बोगस मतदान करून पळून गेल्याचा आरोप विरोधकांनी केला। मलकापूर रोड परिसर सांगतो, पण तो कोथळी भागातला आहे। एक व्यक्ती बोगस मतदान करून पळून जात होती, पण त्या व्यक्तीला अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला।
बोगस मतदान करणारी व्यक्ती आमदार संजय गायकवाडांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला. चोप देत असतानाच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड याचा पुत्र मोटारसायकलवरून तिथे पोहोचला. आमदार पुत्रानं बोगस मतदान करणाऱ्याला तिथून निघून जाण्यासाठी खुणावलं. नंतर त्याला जाऊ द्या असं सांगत फोन फिरवला. पोलीस दाखल होताच बोगस मतदाराला ताब्यात घेतलं जाऊ नये यासाठी आमदार पुत्र कुणाल गायकवाड आणि आमदारांच्या पुतण्याची धडपड सुरू झाली. आमदार गायकवाडांच्या पुतण्यानं तर पोलिसांचेच हात पकडत त्यांना कारवाईपासून रोखलं. त्यावेळी बोगस मतदार पळून गेला. पळून जाणाऱ्या मतदाराला पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी धावला. त्या पोलीस कर्मचाऱ्याचा हातच आमदार गायकवाडांच्या पुतण्यानं धरून ठेवला. शेवटी पोलीस कर्मचाऱ्यानं बोगस मतदान करणाऱ्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत बोगस मतदार पसार झाला होता. पुन्हा सांगतो, कारण तो त्याचा माणूस असेल. आम्ही जे बोलतोय ना, दुबार नावं, बोगस याद्या, इकडनं तिकडनं आणलेली नावं, हे सगळे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने. एका वेळेला हजार नावं. आता जर मी निवडणूक यादीमध्ये नाव टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं, पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला हजाराचा गट्टा एका वेळेला घेतला जातो. सो ही त्यांचीच माणसं आहेत जी बोगस निवडणुकीत मतदान करून निवडून येतात. जेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडले त्यावेळेस स्थानिक आमदारांच्या परिवारातील लोक येऊन त्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालतात आणि यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे. म्हणजे ही लोकशाहीची थट्टा यांनी लावलेली आहे. त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर, बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे.